कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामधल्या दौलतनगरमध्ये एका 40 वर्षीय महिलेला चक्क साखळ दंडानं बांधून ठेवलं होतं। एका लहान घरामध्ये अनेक दिवसांपासून या महिलेला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिलेची सुटका केली आहे। ज्या ठिकाणी ही महिला सापडली तिथेच तिचा भाचा सुद्धा होता। पोलिसांनी महिलेच्या भाच्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। आणखी 3 जण या घरात राहत असून ते बाहेरगावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं। पहिले 2 चाव्या तिथे मिळाल्या, त्यांना आम्ही तिला सोडवलं। एक लॉक निघत नव्हतं, मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे। तिला आता सीपीआर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे। तिला का बांधून ठेवलं आणि कुणी घरातल्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं तर ही माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे। कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरामधल्या एका खोलीमध्ये एका महिलेला गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून साखळदंडानं बांधून घातल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि यानंतर तात्काळच कोल्हापुरातलं राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सर्वच पोलीस असू देत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस असू देत, जे या खोलीमध्ये दाखल झाले आणि याच घरामध्ये सुरेखा माळी नावाची एक महिला जी आहे तिला जवळपास 1 ते 2 महिन्यांपासून खोलीत बांधून घातलं होतं, साखळदंडाने बांधून घातलं होतं। अशा अवस्थेतच महिला जी आहे ती या ठिकाणी पोलिसांना मिळून आलेली आहे। या घरामध्ये जवळपास 4 ते 5 लोक राहत होते, मात्र काही लोक जे आहेत ते बाहेरगावी गेले होते। मात्र याच खोलीमध्ये संबंधित महिलेचा भाचा जो आहे तो या ठिकाणी मिळून आलेला आहे आणि त्या भाच्याला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी सध्या ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून अधिक माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। नेमकं किती दिवसांपासून हा प्रकार सुरू होता आणि त्या महिलेला का नेमकं या ठिकाणी साखळदंडाने बांधून घातलं होतं याचा जो आहे तो तपास करणं गरजेचं आहे। अतिशय गंभीर असा प्रकार जो आहे तो कोल्हापुरातल्या राजाराम पोलीस स्टेशनच्या अगदी काही जवळच अंतरावर असलेल्या एका घरामधलं एक छोटंसं घर आहे। त्या घरामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।